त्यानंतर वळूया पुढच्या मुद्द्याकडे। हा मुद्दा आज चर्चेचा सुद्धा आहे। विधानसभा निवडणुकीतल्या पराभवाच्या नंतर महाविकास आघाडीनं ईव्हीएमवर संशय व्यक्त केला। एकीकडे मार्कडवाडीतून जनआंदोलन उभं करण्याचा मवियाचा प्रयत्न आहे, तर दुसरीकडे कोर्टातून ही लढाई लढण्याचा सुद्धा मविया नेत्यांनी प्लान आखला। सोमवारी दिल्लीत शरद पवारांनी एक महत्त्वाची बैठक घेतली। विधानसभेत पराभूत झालेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी या बैठकीला हजेरी लावली। ईव्हीएममुळे पराभव झाल्याचा त्यांचा संशय आहे आणि याच पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडली। त्यात काही महत्त्वाचे मुद्देही उपस्थित करण्यात आले। विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान मतदानाची वाढलेली टक्केवारी, मतदार याद्यांमध्ये करण्यात आलेल्या दुरुस्ती, मतदारांच्या संख्येतली वाढ आणि ईव्हीएमच्या बॅटरीविषयी संशय व्यक्त केला गेला। हे सरकार हे लोकांचं सरकार नाही, हे ईव्हीएमचं सरकार आहे आणि म्हणून ह्यांना स्वतःवर त्या ठिकाणी आत्मविश्वास नाही। आम्ही तर सोडा, भारतीय जनता पार्टीच्या खासगीत कार्यकर्त्याला जरी विचारलं तर ते शॉकमध्ये एवढ्या मात्राने हे कसे निवडून आले, यांनी काय दिवा लावलाय नेमका 4 महिन्यात। आज जी परिस्थिती सिरियामध्ये आणि श्रीलंकेमध्ये आली त्या दिशेने आपला भारत वाटचाल करत नाही ना, अशी शंका आता लोकांना यायला लागलेली आहे। कारण सर्वच हुकुमशाही पद्धतीने त्या ठिकाणी काम करत असताना या देशाचं संविधान आणि लोकशाही धोक्यात आलेले हे आपण बघतोय, अनुभवतोय। त्यामुळे या देशामध्ये एक मोठं जनआंदोलन उभं राहण्याची गरज आहे आणि मला वाटतं त्याची सुरुवात आम्ही लोक करतोय असं मला या ठिकाणी विश्वास वाटतो। पराभूत उमेदवारांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे कोर्टात दाद मागितली जाणार आहे। पण निवडणूक आयोगाच्या संदर्भातली कुठली केस आली की सुप्रीम कोर्ट ज्या पद्धतीने पुढच्या तास 2 तासामध्ये फेटाळून लावतात, ह्या सगळ्याच गोष्टी एकीकडे म्हणजे सेंट्रलचा किती मोठा दबाव ह्या सगळ्या संस्थांवर आहे अशा प्रकारचं एकूणच निर्देशित करणार आहे। त्याच्यामुळं आमच्याकडे जे पुरावे आहेत इंडिव्हिज्युअली कॅन्डिडेट म्हणून आणि पक्ष म्हणून ह्या सगळे घेऊन किंवा महाविकास आघाडी म्हणून ते घेऊन आम्ही कोर्टात चाललेलो आहोत। या प्रकरणी सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवींशी सल्लामसलत केल्यानंतर महाविकास आघाडी कायदेशीर लढाईचा निर्णय घेणार आहे। नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील भुसारा, मेहबूब शेख, प्रशांत जगताप, संदीप दोडके, संदीप वरपे, राहुल कलाटे, अशोक पवार, संजय जगताप आणि पांडुरंग बरोरा पराभूत झाले। तसंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांनाही पराभवाचा सामना करावा लागला। त्यांनी सुद्धा या बैठकीला हजेरी लावलेली। त्यामुळे आगामी काळात ईव्हीएमची लढाई कोर्टात जाण्याची शक्यता आहे। प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, दिल्ली। आणि याच ईव्हीएमच्या विरोधात बॅलेटच्या संघर्षामुळे मार्कडवाडी हे गाव राज्यात पॉलिटिकल हॉटस्पॉट बनलं। खरं तर खऱ्या अर्थानं हे कुरुक्षेत्र बनलं असं म्हणूया। याच मार्कडवाडीतून आज महायुतीनं शरद पवार आणि मोहिते पाटलांवर तिखट प्रहार केला, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सुद्धा मार्कडवाडीत हजेरी लावून ईव्हीएमचा विरोध अधिक तीव्र करण्याचा प्रयत्न केला। मार्कडवाडीत आज पॉलिटिकल ड्रामा कसा रंगला पाहूया आणि चर्चा सुद्धा करूया। विधानसभेच्या निकालानंतर राज्यातलं सर्वाधिक चर्चेतलं गाव म्हणजे मार्कडवाडी। ईव्हीएम विरोधातलं केंद्र बनलेल्या मार्कडवाडीची नोंद देशभरातल्या नेत्यांनी घेतली। महाविकास आघाडीनंही मार्कडवाडीच्या बॅलेट मतदानाच्या मागणीचं जोरदार समर्थन केलं। याच मार्कडवाडीत मंगळवारी महायुतीकडून सभा घेत सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला। गेली 40 वर्ष आम्ही यांचा डाव बघत होतो, पण देवाभाऊ नावाचा वस्ताद या महाराष्ट्राच्या मातीत आला आणि बारामतीचा तो पैलवान नव्हता, तुदी भोपळा होता। मार्कडवाडीच्या वादातून धनगर समाजाच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न तर केला जात नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। मार्कडवाडीच्या मुद्द्यावरून एकीकडे उत्तम जानकरांनी आक्रमक पवित्रा घेतलाय, तर दुसरीकडे आता भाजपकडून गोपीचंद पडळकर मैदानात उतरलेत। त्यामुळे मार्कडवाडीच्या निमित्तानं 2 धनगर नेते आमने सामने आलेत। 100 शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलाय। याचं डोकं बघा की धनगर समाज हा कायदा मानत नाही, धनगर समाज हा लोकशाही मानत नाही। अरे 100 गावात या विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्याच मार्कडवाडीला का पुढे केला आणि म्हणून मी आणि सदाभाऊ इथं तुमच्या गावामध्ये आलो आहे। विधानसभा निवडणुकीच्या नंतर सोलापूरचं
मार्कडवाडी आता सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय युद्धाचं कुरुक्षेत्र बनलंय. शरद पवारांनी मार्कडवाडीतून ईव्हीएम विरोधी एल्गार पुकारला आणि या राजकीय वादाची ठिणगी पडली. खोत आणि पडळकरांनी मार्कडवाडीत सभा घेत पवार मोहिते पाटलांना टार्गेट केलं, तर मुख्यमंत्र्यांनी मार्कडवाडीत यावं अशी मागणी उत्तमराव जानकरांनी केली आहे. तुम्ही सभा करायला कशासाठी जाणार? पवार साहेबांना 4 शिव्या घालणार, इतर कोणाला आमच्या तालुक्यातल्या मोहिते पाटलांच्या विरोधात बोलणार, याशिवाय सभेमध्ये दुसरा काय यांचा उद्देश आहे असं मला वाटत नाही. कारण मार्कडवाडीचा जो आक्रोश आहे तो बॅलेट पेपरवर मतदान घ्या, आणि त्या गावाने बॅलेट पेपर छापले होते, मतदानाची प्रक्रिया सुरू केली होती, प्रशासनानं पोलीस फोर्स त्या ठिकाणी घातले. मार्कडवाडी गावात धनगर समाजाचं प्राबल्य आहे. गावातली एकूण मतदार संख्या आहे 2400. विधानसभेत इथं मतदान झालं 1905. त्यापैकी उत्तम जानकरांना 843 मतं, तर राम सातपुतेंना 1003 मतं मिळाली. मार्कडवाडीतून मताधिक्य कमी झाल्यानं जानकरांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली, तर हे गाव मोहिते पाटलांच्या दहशतीला जुमानत नसल्यानं आपल्याला मताधिक्य मिळाल्याचा दावा राम सातपुतेंनी केलाय. धैर्यशील मोहिते पाटील, राम सातपुतेचं घर विकत घेणारी अवलाद अजून जन्माला यायची आहे. राम सातपुते हा लढणारा कार्यकर्ता आहे, रडणारा नाहीये. मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो, अकलूज नगरपालिकेचा नगराध्यक्ष हा भाजपचा असेल, भाजपचा. राजकीय हॉटस्पॉट बनलेल्या मार्कडवाडीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सुद्धा येऊन धडकले आणि त्यांनी ईव्हीएमचा विरोध अधिक तीव्र केला. निवडणूक आयोगाचीच मोमेंट जी आहे ती संशयास्पद आहे. आम्ही जे आक्षेप घेतलेले आहेत त्या आक्षेप घेतलेले आहे की ते 76 लाख मतं जे रात्री वाढले गेलेत ते कसे वाढलेत. तुमची सगळी मोमेंट फास्ट आहे, ऑनलाईन आहे, ईव्हीएम मशीन त्याच्यासाठी पाहिजे, पारदर्शकता राहते. निवडणूक आयोग का बॅकफूटवर चाललेला आहे? ईव्हीएम हटाव, देश बचावचा नारा, बॅलेट मतदानासाठी उभारलेलं आंदोलन, महाविकास आघाडीच्या नेत्यांचं समर्थन, यामुळे मार्कडवाडीकडे सत्ताधारी आणि विरोधकांची वर्दळ वाढली आहे. ईव्हीएम विरुद्ध बॅलेटची ही लढाई नेमकं कोणतं वळण घेते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.